नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न बघा. 1845 या संख्येत कोणती लहानात लहान संख्या मिळवावी म्हणजे त्या संख्येला 3, 4, 5 आणि 6 ने निशेष भाग जाईल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मग लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की या 1845 ला या चारही संख्येने निशेष भाग जाण्यासाठी या संख्येमध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवावी असं आपल्याला विचारलेलं आहे. तर अशा वेळी आपण या प्रत्येक संख्येने 1845 ला भाग देऊन पाहू शकत नाही, कारण त्याला खूप जास्तीचा वेळ लागतो. मग अशा वेळी करायचं काय? तर लक्षात घ्या, आपल्याला ज्या पण संख्या दिलेल्या आहे, आता या ठिकाणी कुठल्या संख्या दिलेल्या आहेत? 3 आहे, 4 आहे, 5 आहे आणि 6 या 4 संख्या दिलेल्या आहेत. मग ज्या कुठल्या संख्या दिलेल्या असतील त्या संख्यांचा काय करायचं तुम्हाला? लसावी घ्यायचा आहे. मग लसावी इथे काय येईल? 3, 4, 5, 6 चा तर 60 येईल, लसावी येईल. आता लक्षात घ्या, लसावी आपण काय घेतो? तर लसावीने 3 प्रत्येक संख्येने लसावीला भाग जातो. इथे 3 ने 60 ला भाग जातो, 4 ने जातो, 5 ने जातो आणि 6 ने सुद्धा जातो. मग या चारही संख्येने जर लसावीला भाग जात असेल तर या संख्येने सुद्धा इकडे भाग देऊन पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की या संख्येमध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवावी जेणेकरून या चारही संख्यांनी त्याला भाग जाईल निशेष भाग. मग आता लक्षात घ्या, संख्या कोणती आहे? तर 1845 आहे. 1845 ही संख्या आहे. 1845 ला आपल्याला द्यायचा आहे भाग 60 ने. मग भाग दिला, समजा 60 एक 60, 60 त्रिक किती होतील? तर 180. 60 त्रिक 180. आता 184 मधनं 180 गेले तर खाली किती उरणार आहेत? 4 उरणार आहे. मग 4 खाली उरले, समोर आहे 5. मग एकूण किती बनले आता? 45. मग या 45 ला आता 60 ने भाग जाईल का? तर नाही जाणार. मग 60 ने भाग जाण्यासाठी या 45 मध्ये किती मिळवावे लागतील किंवा कोणती संख्या लहानात लहान मिळवावी लागेल जेणेकरून या 60 ने पूर्ण भाग जाईल ऍटलिस्ट. मग लक्षात घ्या, 45 प्लस किती करावे लागतील जेणेकरून ऍटलिस्ट ते 60 होतील, म्हणजे इथे 15 मिळवावी लागतील. मग 45 अधिक 15 बरोबर किती होतील? 60. आणि 60 ने 60 ला 1 चा भाग जातो, 60 एके 60. म्हणजे थोडक्यात काय, तर 1845 ला 3, 4, 5 आणि 6 या चारही संख्येने निशेष भाग जाण्यासाठी या 1845 मध्ये लहानात लहान कोणती संख्या मिळवावी लागेल? तर 15 ही संख्या मिळवावी लागेल. पर्याय क्रमांक 4 किंवा डी हे तुमच्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर आहे. हे स्पष्टीकरण जर तुम्हाला समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एसबी अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.